अरे ते पहिले दिवस भारी होतं बघ, उन्हा सुट्टी होत्या 3-4 महिने. ते दिवसच होते. चिंचा, आंब, बोर तर लय खायचं. करवंद, बोर दुसऱ्यांच्या रानात जाणं चोरून आणायचं जाऊन. शेतकरी पाठिंबा लागायचे आहेत. आणि आजकाल तीच वस्तू विकत घ्यायला लागते. होय. मी आमच्या पिरियड मध्ये जे दिवस बघितले ते आजकालच्या पोरांना बघायला मिळत नाही. अरे बॅट बॉल खेळायला बॅट बघायला मिळत नसायची. ती कशाची फांदी रे? नारळाची फांदी. आम्ही तेच केलं, नारळाची फांदी पुढचा आणून, पुडका तेवढाच. ते काढून कट करून त्याला आकार बिकार देऊन, आणि त्यावेळेला कुठला बॉल असायचा? बिआरआयचा बॉल असायचा. पेप्सी पेप्सी बिआरआयचा बॉल असायचा. 8-10 रुपये मिळायचं. किती एक माझ्या मते 2-3 ओव्हर खेळल्या की ते बॉल फुटायचा. मग परत आणि प्रत्येकाकडे 1-2 रुपये 1-1 रुपये. त्यावेळेला 1-1 रुपये सुद्धा कोणाला ते पण घरात जाऊन मागायची भांडण. ते पण घरी जाऊन मागायची वेळ यायची. पण ती आपल्याला आता पैसे आहेत, पण ते दिवस नाहीत आपले. दिवस नाहीत. काळातलं सर आम्हाला एक गोष्ट प्रत्येक वेळेला सांगत होते नेहमी, की शिकला तर कुठंतरी तुम्ही पुढे जाणार. नाही जर तुम्ही शिकला तर तुमच्या हातामध्ये 100% डबा आणि MIDC. पहिला एसटी पकडून जायची. एसटीतली पण मजा वेगळी. एसटीतली आणि मजा ती आणि वेगळी. 6:30 वाजता एसटी मध्ये ते फरसाना बिरसाना काय काय घेऊन येते, नळ्या बोटानं, नळ्या, फुटानं, वटानं, परत ते गोळ्या, कसल्या गोळ्या त्या पेपरमिंटच्या गोळ्या. परत पेपरमिंटच्या श्रीखंड गोळी वगैरे ते फेरीवाले घेऊन येतात माहिती आहे, त्यांच्याकडे विकत घ्यायचे, ते खात जायचं. परत ते वातावरण वेगळं असायचं. सकाळी उठलं की बाबा मंदिरात ना आवाज, ते आवाज म्हणजे ते सकाळी ऐकल्यानंतर भक्तिगीत, फ्रेशपणा यायचा अंगामध्ये, फ्रेशपणा यायचा. मस्तपैकी शेळ्यांच्या पाठीमागे जायचं. फुटबॉल आम्ही कशाने तयार करायचो? असे प्लॅस्टिकचे पिशव्या, कागद आणायचा, त्याला असं गुंडाळायचा, त्याला असं बांधायचं कशानं तर जाम एकदम, आणि तो बॉल, तो आमचा फुटबॉल. त्यावेळेला नाही, फक्त त्यावेळेला आमचं फक्त डोक्यात एकच फोकस असायचं, उन्हाळ्याची सुट्टी कधी येत्या, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही कधी गावीच होते. अरे आता स्विमिंग टँकला जातात पोरं, आम्ही त्यावेळेला विहिरेला पोहायला जायचो. ते पण कसं भोपळा बांधून, शेवग्याचा बिंडा. आता 25 रुपये देऊन 85 रुपये देऊन 1 तास. अनेक मजा काय माहिती आहे, गावाकडे पारायण असायचे त्यावेळेला. 8 दिवस 7 दिवस पारायण. त्या पारायणामध्ये आम्ही वाचन त्यावेळेला काही येत नव्हतं आम्हाला, फक्त बाहेर बसणार आम्ही. मजा तेवढीच. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, आणि संध्याकाळी आमच्या घरी जेवण. मजाच वेगळीच मजा. वड्याला जायचं, मासं पकडा, खेकडं पकडा, आंब काढा, चिंचा काढा, सगळ्या गोष्टी आठवत येतात. ही होती उन्हाळी सुट्टी.